पावसाळ्यात गाडीवर मिळणारा गरमागरम ऑमलेट पाव घरी अगदी तसाच बनवायचा आहे का? मग ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. बाहेरचा टेस्ट पण घरच्या स्वच्छ पद्धतीने. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघा. कमेंटमध्ये जरूर सांगा रेसिपी तुम्हाला आवडली का? चला तर रेसिपीला सुरुवात करूया. एका बाउलमध्ये एक अंडं फोडून घेऊया. त्यात 1 चमचा बारीक चिरलेला कांदा, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, धनेपूड, चिमूटभर हळद, काळी मिरी पावडर आणि थोडेसे चिली फ्लेक्स घातलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता हे सगळं छान फेटून घ्या. अंडं जितकं चांगलं फेटाल तितकं ऑमलेट मऊ आणि फ्लफी होतं. त्यामुळे छान फेटून घ्यायचा. पॅनमध्ये थोडंसं तेल आणि थोडं बटर घातलेलं आहे आणि त्यात मिश्रण ओतूया. आता छान मध्यम गॅसवरती आपण त्याला 2 मिनटं ठेवायचं आहे पॅनमध्ये. आता ऑमलेटच्या कडा सुटायला लागल्या की त्यावर 2 फ्रेश लादीपाव ठेवून हलकंसं दाब द्या. लादीपाव मधून कट करून घेतलेला आहे. खालच्या साईडून ऑमलेट भाजलं की काळजीपूर्वक पलटी करून दुसरी बाजूही छान खरपूस भाजून घ्यायची आहे आपल्याला. थोडंसं दाब देऊन पावही छान भाजले जातात. आता पाव दुमडून दोन्ही बाजूने हलकेसे भाजून घेऊया. त्यामुळे पावाला मस्त खरपूसपणा येतो आणि खायलाही खूप छान लागतो. मधून कट करून गरमागरम सर्व करूया. झालं आपलं गरमागरम स्ट्रीट स्टाईल ऑमलेट पाव तयार. नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी एकदम मस्त. एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला होता तो. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत.